नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या शेती आणि शेतीविषयक महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राइब करून व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा। तर आपण पहिली बातमी बघणार आहोत। पावसाने कांदा द्राक्षाला मोठा फटका। काल आणि परवा झालेल्या पावसामुळे नुकसानीच्या जखमा ताज्या असतानाच पुन्हा पाऊस पडल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। त्यानंतर दुसरी बातमी, अवैध सावकारीच्या कारणाने दोघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। त्यानंतर तिसरी बातमी आपण बघूया, शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम पीक स्पर्धेत सहभागी व्हावे। रब्बीमध्ये पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल या उद्देशाने नांदेड येथील कृषी विभागाने हंगामी पीक स्पर्धा ठेवलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे। पुढील बातमी आपण बघूया, अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील भूमिहीन शेतमजुरांना देणार शेतजमिनी। कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना 2 एकर बागायत किंवा 4 एकर जिरायत जमीन 100% अनुदान स्वरूपात देणार असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयी झटपट बातम्या। धन्यवाद।